राजस्थानच्या जोधपूरमधून अंमली पदार्थ आणून पुण्यातील खडी मशीन चौकात असणाऱ्या एका गॅस गोडाऊनमध्ये एक परप्रांतीय तरुण ड्रग्ज तस्करी करत होता। या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 13 लाख रुपयांचे मेफेड्रॉन पुणे पोलिसांनी जप्त केले। राजस्थानच्या जोधपूरमधून हे अंमली पदार्थ आणले होते। ठाकरे बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीनं माफी मागितली आहे। पुण्यातील केदार सोमन याने माफी मागितलेली आहे। सोमन याच्या फेसबुक पोस्टनंतर मनसैनिकांनी राडा घातला होता। राज्य सरकार प्रत्यक्षात एका हाताने मोफत सुविधा देत आहे तर दुसऱ्या हाताने रुग्णांकडून शुल्क वसूल करत असल्याची परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये सर्व उपचार मोफत केले जातात, मात्र शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना प्रत्येक सेवेसाठी पैसे मोजावे लागतात। अलिबागच्या पर्यटन विकासात आता वाढ होणार आहे। अलिबाग शहराला जोडणारा महत्त्वाचा आणि पर्यटन वाढीला चालना देणारा रस्ता कित्येक वर्ष नादुरुस्त असल्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांचा नेहमीच हिरमोड होतो। त्यामुळे या रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वतः आमदार दळवी यांनी चौपदरीकरणासाठी प्रयत्न केले। पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार दळवी यांनी दिली आहे। कराडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र सिंह यादव यांच्या उपस्थितीत पार पडली। महायुती की स्वतंत्र शिवसेना म्हणून आगामी निवडणूक लढवायच्या याची चाचपणी या बैठकीत करण्यात आली। गडचिरोलीमध्ये रुजू झालेल्या शिक्षण अधीक्षकांना तिसऱ्या दिवशीच अटक करण्यात आलेली आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। रवींद्र सलामे हे अधीक्षक यापूर्वी भंडारा इथे प्रभारी शिक्षण अधिकारी आणि उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांना कोर्टाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना 3 महिन्यांचा धान्य पुरवठा अपूर्ण मिळत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या। याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तर दुकानदारांवर 10 दिवसांच्या आत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। जळगाव तालुक्यातील भादली इथे तरुणाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय। तरुणाच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून नियोजित कट रचून हत्या करण्यात आल्याचा आरोप केलाय। आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांसह जमावाने जिल्हा रुग्णालयात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी 24 तास राबणाऱ्या नवी मुंबई पोलिसांचा आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले। 6 वर्षात 80 जणांचा विविध कारणांमुळे मृत्यू झालाय। यामध्ये पोलीस शिपाई, नाईक आणि हवालदार या प्रवर्गातील तब्बल 57 जणांचा समावेश आहे। मुंबईतील पासपोर्ट कार्यालयामध्ये 2023 पासून नवीन पासपोर्टचं नूतनीकरण आदींसाठी 9,23,211 पेक्षा जास्त अर्ज आले होते। त्यापैकी 9,08,712 पेक्षा अधिक अर्जदारांना संबंधित सेवेचा लाभ घेतलाय। दरम्यान पासपोर्ट संबंधितील सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने मध्यस्थांचा त्रास संपुष्टात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। पॉलिएव्हिटर आणि पॉलिएटिव्ह केअर क्षेत्रात महानगरपालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरांमध्ये रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर रुग्णालयामध्ये ही सेवा सोमवार आणि गुरुवारी दुपारी 1 ते 2 दरम्यान देण्यात येणार आहे। सफाई अपनाव बीमारी भगाव या अभियानांतर्गत महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू केली आहे। 2 जुलैला 8 व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 8 किलो 500 ग्रॅम वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या। राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीचं लोकेशन प्रवाशांना कळण्यासाठी तयार केलेल्या ॲपची सुरुवात 15 ऑगस्टला होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना वेळेनुसार बस स्थानक गाठता येणार आहे आणि त्यासाठी तिकिटावरील ट्रिप कोड महत्त्वाचा ठरणार आहे। भाजीपाल्याची आवक मर्यादित होत असल्याने त्याच्या भावात वाढ झाली आहे। सध्या भेंडी 100 रुपये तर फरसबी 90 रुपये या भावात विकण्यात येते। महिन्याभरात अनेक भाज्यांचे भाव हे दुप्पट झालेले आहेत। एक सविस्तर बातमी पाहूयात। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा या गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। सोमवारखेडा गावातील नदीवर पुलाचं काम 6 महिन्यांपासून सुरू आहे। तर पुलाचं काम सुरू असल्याने कंत्राटदाराने पर्यायी रस्ता न काढता येण्यासाठी जाण्यासाठी रस्ता पूर्ण बंद करून ठेवलाय आणि त्यामुळे नागरिकांना आणि शाळेतील लहान मुलांना खूप त्रास होतोय। मुलांना शाळेत जाण्यासाठी या पुलाखालून असलेल्या नदीतून दुसऱ्या कडेला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते।
आता एक मोठी बातमी, महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं कळत आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क ही वर्गवारी केली जाणार आहे। तर सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार आहेत आणि शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहे। राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामंडळाचं वाटप करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं कळतंय, काय अपडेट? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला हा अंतिम झालेला आहे। मात्र या महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये भाजप आपल्याला मोठा भाऊ राहताना पाहायला मिळणार आहे। जवळपास 48% महामंडळाच्या वाटपामध्ये 28% पदेही भाजपाला मिळणार आहे। त्या खालोखाल शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादीला 23% आपल्याला ही महामंडळ मिळताना पाहायला मिळणार आहेत। राज्यामध्ये एकूण 138 महामंडळ आहेत। आता समन्वय जे प्रमुख आहेत, प्रामुख्याने शंभूराज देसाई असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, उदय सामंत असतील, या सर्वांची चर्चा झालेली आहे। त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्रित बसणार आहेत आणि कोणाला नेमकं महामंडळ द्यायचं हे आता लवकरात लवकर जाहीर करणार आहेत। कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर पक्षातल्या प्रमुख नेत्यांना ताकद द्यायचं म्हटलं तर महामंडळ हा एक पर्याय आहेच। कारण की ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यातले अनेक आमदार आपल्याला नाराज होताना पाहायला मिळाले होते। त्यांची नाराजी आता ही महामंडळ वाटप आपलं करून त्यांची नाराजी दूर करताना पाहायला मिळणार आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचले। पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। मात्र नागपुरात अद्यापही 33% पाऊस कमी झाल्यानं जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पर्यटनासाठी शहापुरात आलेल्या कल्याणचा 17 वर्षीय तरुण भारंगी नदीमध्ये बुडाला। 38 तास उलटूनही तरुणाचा मृतदेह सापडला नाही। जीवरक्षक टीमच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे। भुसावळ तालुक्यातील वांजोळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पाणी साचल्यानं पुलाखालून वाहन काढताना कसरत करावी लागते। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध कायम आहे। त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात देखील हीच भूमिका कायम ठेवली आहे, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली। चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे। धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते आहे। संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी 2 वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतलाय। कुडाळ जिल्ह्यामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सह्याद्री पट्ट्यातही धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्यानं नदीचं पात्र सोडलं। 2 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं। गड नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं आचरा, हळवल, बोर्डवे, कळसुली या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। रात्रभर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3.19 अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे। धरण परिसरात देखील पाणी पातळी वाढलेली आहे। तर जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण हे 57% भरलं असून गेल्या वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जातंय। गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानातून विधान भवनावर धडकणार आहे। गेल्या 22 वर्षांपासून लढा देणाऱ्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार समिती आणि मुंबईतील 15 प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं।
ई चलन आणि वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू झालंय। या संपात नवी मुंबईमधील 70,000 अवजड वाहनांचा समावेश आहे। ई चलन कारवाई थांबवावी, क्लीनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे। वाहतूक पोलीस आणि आरटीओ कडून चुकीच्या पद्धतीनं जारी करण्यात आलेले ई चलान रद्द करण्यासोबतच इतर मागण्यांसाठी वाहतूकदारांनी 2 जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारलाय। 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संपाची तीव्रता वाढवण्याचा इशारा राज्य मालवाहतूक संघटनेनं दिलाय। विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना 1 जून 2024 पासून टप्पावाढ लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या 8 आणि 9 जुलै रोजी राज्यभरात शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा खासगी शिक्षकांनी दिलाय। आता एक मोठी बातमी, शक्तीपीठ विरोधक पंढरपूरला रवाना झालेले आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना द्यावी, तसंच कर्जमाफी व्हावी यासाठी विठ्ठलाला विरोधक साकडं घालणार आहेत। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून कोल्हापूरमधून सतेज पाटील आणि राजू शेट्टी तर सांगलीमधून खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम हे अंकली फाट्यावरून एकत्रित पंढरपूरकडे रवाना झालेत। राज्यभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी चौकात 11:30 वाजता येण्याचं आवाहन केलंय, तर 12 वाजता नामदेव पायरी इथे विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करून साकडं घालण्यात येणार आहे। गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं, विधिमंडळात त्याचा आवाज उठवला, परंतु सरकार ऐकायला तयार नाही। जनतेचं सरकार ऐकत नाही, लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही, शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला आज सगळेजण 12 जिल्ह्यातले लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साकडं घालणार आहे की 6 तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील, दर्शनाला येतील, त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ, ही विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत। आणखीन एक मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये येणार आहेत। थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहतील। थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी, कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शहा संवाद साधणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। आषाढीसाठी पंढरपुरात पालख्यांचं आणि दिंड्यांचं आगमन सुरू झालेलं आहे। विठ्ठलाच्या सासूरवाडीची पहिली दिंडी पंढरपुरात आली आहे। कौंडिण्यापूर येथील रुक्मिणी मातेची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे। तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी पंढरपुरात येऊन विसावलेली आहे। आषाढी एकादशी निमित्त एका विठ्ठल भक्तानं अनोखी कलाकृती साकारलेली आहे। तांदळावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारली आहे। तांदळावर साकारलेली विठ्ठल आणि रुक्मिणीची कलाकृती अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे। कल्याण शहरी आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यानुसार यंदा कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारातून जवळपास 16 एसटी बस पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत। पंढरपुरातील आषाढी वारी पालखी सोहळ्यात भाजप नेते प्रीतम म्हात्रे कुटुंबियांसोबत सहभागी झाले। यावेळी माऊली तुकाराम म्हणत पायी दिंडी काढण्यात आली। विठू माऊलीच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। धुळे जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांचा वारकरी संप्रदायाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। रुपाली चाकणकर आणि अनिल पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरला। महापालिकेच्या 55 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू असून हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याची टीका शिक्षण वर्तुळातून होते। त्यातील 15 शाळांच्या दुरुस्तीसाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही शाळांच्या इमारतींची दुरुस्ती सुरू असल्याचं चित्र आहे। नागपुरात 5 वर्षात नागपूर पालिकेच्या तब्बल 51 शाळा बंद झाल्यात। पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल असल्यानं पालिकेच्या शाळांना घरघर लागले आहे। शाळेतील अनेक शिक्षक हे निवृत्त झालेत, मात्र नवीन शिक्षकांची भरती अद्यापही केलेली नाहीये। तर गेल्या 15 वर्षात पालिकेच्या तब्बल 72 शाळा बंद झाल्या।
राज्यातील इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मराठी आणि इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये हिंदी भाषा वगळून शाळेचं सुधारित वेळापत्रक आजपासून लागू होणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं आदेश जारी केलेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर मुंबई शब्दाचा चुकीचा उल्लेख झाला होता. या चुकीसाठी कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असून कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 20% रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या 2025-26 वर्षाच्या नियोजनाचं कॅलेंडर जाहीर केलंय. त्यानुसार हिवाळी सत्राच्या परीक्षा 9 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. राज्यातील 11वीसाठी एकूण 3,57,691 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, तर कॅप अंतर्गत 2,85,298 इतके प्रवेश झाले. शिक्षकांना अध्यापनाऐवजी अन्य कामांमध्ये गुंतवू नये असा नियम असतानाही मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील बहुतांश शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आलेत. हा आदेश तातडीनं मागे घेऊन निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केली आहे. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील 4 वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर दंत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या 587 जागा रिक्त आहेत. ही रिक्त पदं MPSC मार्फत भरण्याची कार्यवाही केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. आता एक मोठी बातमी. अहिल्यानगरच्या वर्दळीच्या मार्केट यार्ड चौकात विचित्र अपघात झालाय. ट्रकची कारसह 5 ते 6 मोटरसायकलला धडक बसली आहे. ट्रक चालकाला फिट आल्यानं हा अपघात झाला असल्याचं कळतंय. अपघाताची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. सुदैवानं इथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. एक भरधाव वेगाने आलेला आयशर, त्या आयशरच्या ड्रायव्हरला फिट आली आणि ती फिट आल्यामुळं मोठा अनर्थ टाळला. परंतु जीवितहानी जरी झालेली नसली तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 4 व्हीलर गाड्या असतील, 2 व्हीलर गाड्या असतील, यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडरच्या मागे लागू नका. मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामं करा. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिला. बार्टी, सारथी, महाज्योती आणि RT या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येईल. तसंच या संस्थांमधील विद्यार्थी संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती आणि परदेशी शिष्यवृत्ती तसंच प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वाळूची मोठ्या प्रमाणात गरज असल्यानं राज्यात सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता 24 तास करता येणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय महामार्गावर 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये दिव्यांग डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 49,276 प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून 99,80,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. खासगी कंत्राटदार नेमल्यानं घनकचरा खात्यातील कामगारांच्या नोकरीवर गदा येणार नाही, शिवाय कचरा वाहतुकीच्या कामाला गती मिळणार आहे असा दावा करत पालिका प्रशासनानं सफाईसाठी खासगी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. ही निविदा रद्द न केल्यास 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला आहे. मुंबईतील रखडलेल्या 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी महापालिकेनं काढलेल्या निविदांना विकासकांकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळाला नाहीये आणि त्यामुळे पालिकेनं निविदेला दुसऱ्यांदा आठवड्याभराची म्हणजेच 17 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. कर्करोगामुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून 9.5 तासांची ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या 2,289 महिलांना वगळलेला आहे. या योजनेमधून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. अलीकडील काळात झालेल्या छाननीमध्ये या लाभार्थी महिला अपात्र असल्याचं आढळून आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. ST प्रवाशांची अडचण आता दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणेच आता STचंही लोकेशन प्रवाशांना कळणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा वेळ आता वाचणार आहे. परिवहन विभागानं बेकायदेशीर ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अनधिकृत बाईक टॅक्सीला चाप बसणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी धावत असल्याचं नुकतंच उघड केलं.